नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर कार्बन नाक्याजवळ खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्याने उग्र रूप धारण केलंय। रस्त्यावर साचलेल्या चिखल आणि खड्ड्यांमुळे वाहन चालकांना आपला तोल सांभाळणे अत्यंत कठीण झाले होते। आज याच धोकादायक परिस्थितीमुळे एका भीषण अपघाताची मालिका घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एक युवती दुचाकीवरून जात असताना कार्बन नाक्याजवळ अचानक त्यांची गाडी चिखलावरून घसरली। हा अपघात इतका भीषण होता की ही रस्त्यावर फेकली गेली। यामध्ये गाडीवरील तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। अपघाताचे गांभीर्य ओळखून तिला तातडीने जवळच असलेल्या संकल्प हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय, जिथे तिच्यावर पुढील उपचार सुरू आहे। केवळ हा एकच अपघात थांबला नाही, तर त्या तरुणीच्या गाडीच्या पाठोपाठ येणाऱ्या इतर दुचाकीही एकामागून एक घसरू लागल्या। काही मिनिटातच रस्त्यावर 8 ते 10 गाड्या घसरल्या आणि 10 ते 12 नागरिक जखमी झाले। या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। जात होतो तुम्ही चिखल सांडलं तिथं आणि त्या गाडी स्लिप झाली। या वळणावर का? हो, यायचे आपण या जागेवरती त्या साईडला। त्या साईडला का? हो, म्हणजे तिकडे बी चिकन आहे का ते? हो, इकडनं जात होता आपण हा हा। त्या साईडला। काय ऑइल बिल पडलंय का काय? नाही, पूर्ण चिखल आहे। अशा बिकट आणि गंभीर परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते लिकायत शेख आणि स्वप्नील वाघ यांनी अत्यंत कौतुकास्पद व तत्पर भूमिका बजावली आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। कोणत्याही सुरक्षितेची पर्वा न करता त्यांनी सलग 3 तास भर रस्त्यात थांबून वाहतुकीचं नियंत्रण केलंय आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना सुरक्षित मार्ग काढून दिलाय। स्थानिक परिस्थिती बिकट होत असल्याचं पाहून सामाजिक कार्यकर्ते लिकायत शेख यांनी आपल्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाशी संपर्क साधलाय आणि त्यांना तातडीने बोलावून घेतलंय। ऍक्सिडेंट झाली ती माझी मुलगी आहे आणि मुलगी ही कॉलेजला जात होती। अच्छा। कॉलेजला जात असताना हे जे पावसामुळे जे गाळा चिखल वगैरे तो रोडावर आलेला आहे, त्याच्यामुळे गाडी स्लिप झाली आणि तिला डोक्याला थोडासा मार लागलेला आहे। शासनाने या रोडाकडे जरा लक्ष द्यावं हीच आमची अपेक्षा आहे। जास्त लागलंय का मुलीला? मुलीला डोक्याला मुक्कामार वगैरे लागलेला, आता त्यांनी सिटी स्कॅन करायला सांगितलेले आहे। त्यानंतर आपण काय कळेल। किती वाजेची घटना आहे ही आता सकाळी जवळजवळ 8-8:30 9 अच्छा। किती गाड्या स्लिप झाल्या आतापर्यंत? आतापर्यंत पहिले पण एक मुलगी म्हणजे एक मुलगी माझ्यासमोर पडलेली होती आणि अशा भरपूर मी आता ऐकलं लोकांकडनं की जवळ 6-7 वेळा म्हणजे 6-7 जण असं झाले पडलेले, स्लिप होऊनच पडता येईल आणि कारण की चिखल आणि पाण्यामुळे हा जो रस्ता आहे आणि त्यात दाटीवाटी होऊ राहिली रस्त्याची। अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यावर दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्याचा जोरदार फवारा मारून रस्त्यावरील सर्व चिखल व माती स्वच्छ केली आहे। या बचाव कार्यात अग्निशामक दलाचे लीडिंग फायरमॅन सुभाष जाधव, ऋषिकेश बरे, बिरार, गौरव जाधव आणि व्ही.के. पवार यांनी मोलाचे योगदान दिले आहे। अग्निशामक दलाचे जवान आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर कार्बन नाक्यावरील रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित व स्वच्छ करण्यात आलाय, ज्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे। स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सामाजिक कार्यकर्ते लिकायत शेख, स्वप्नील वाघ आणि अग्निशामक दलाच्या जवानांच्या या समयसूचकतेचे आणि मदतीचे कौतुक केले। प्रशासनाने आता तरी जागे होऊन या कार्बन नाक्यावरील खड्ड्यांची आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे। खराब होता तर लोकांच्या गाड्या स्लिप मारत होत्या, काही लोक पडले पण, तर आपण तिथून धुण्याचं काम हाती घेतलेलं आहे जेणेकरून लोकांचं गाड्या स्लिप होऊ नये या दृष्टिकोनातून। काय नेमकं कारण आहे? ऑइल वगैरे पडलं? ऑइल आणि चिखल दोन्ही मिक्स झालेले आहे, चिखलमुळे जास्त झाले। किती लोक पडले जवळपास? सकाळपासून 4 ते 5 लोक पडलेले आहेत सध्याच्या रस्त्यावर। इथे लोक म्हणतात 10-12 लोकांनी इथे स्लिप गाड्या झाल्या, त्याच्यामध्ये एक मुलगी डोक्याला लागलेली आहे, ॲडमिट आहे इथे संकल्पमध्ये। हां, त्याच्याबद्दल काय म्हणाल तुझं? मला माहिती मिळाली कसं एक मुलगी तर रस्त्यावर गाडी स्लिप होऊन पडलेली आहे, तिला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे वाटतं। डोक्याला मार लागलेला असलं कारण। ब्युरो रिपोर्ट, HD मणियार, समाचार टुडे, नाशिक।